नमस्कार. गुरुपौर्णिमा विशेष आई वडील कृतज्ञता दिन सोहळा. आज दिनांक 22 जुलै 2024 रोजी आपल्या यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे या प्रशालेच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा विशेष आई वडील कृतज्ञता दिन सोहळा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला. सकाळी ठीक 10 वाजता प्रथमतः शिक्षक पालक सभा संपन्न झाल्यावर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीस सकाळच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रथम गुरु आई व वडिलांचे औक्षण व पाद्यपूजन केले. यावेळी सुमारे 50 आई वडील प्रशालेमध्ये उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे मातापित्यांचे पूजन करून त्यांना भेटवस्तू म्हणून भेट कार्डे व गोड खाऊ भरून तोंड गोड केले. यावेळी आई वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. हा संपूर्ण कार्यक्रम प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री गुरव सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री तांबे सर यांनी केले. त्यांना इतर सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाची साथ दिली. पाद्यपूजन व औक्षण यासाठी लागणारे सर्व साहित्य विद्यार्थ्यांनी 2 दिवस आधीच घराकडून आणले होते. प्रशालेच्या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांसमवेत असलेले आई वडील यांचे फोटो व आकर्षक बॅनर झळकत होते. त्यावर फोटोला साजेशा अर्थपूर्ण व आई वडिलांचे महत्त्व विशद करणाऱ्या 4 ओळ्या लिहिण्यात आल्या. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील आई वडिलांचे महत्त्व कळावे, भावी आयुष्यात आई वडिलांची सेवा करून त्यांना नेहमीच भरभरून आनंद द्यावा, हा या कार्यक्रमाचा हेतू लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे काही पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री बाबूराव राणे सर, संस्था उपाध्यक्ष श्री संजय लाड, सेक्रेटरी श्री संदीप नाईक धुरे, सहसेक्रेटरी श्री अजित राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्था पदाधिकारी यांनी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री बाबूराव राणे अध्यक्ष यांनी रोख रक्कम 500 रुपये दिले व श्री अजित राणे सहसेक्रेटरी यांनी सुद्धा रोख रक्कम 500 रुपये दिले. तसेच श्री दिलीप नाईक धुरे पालकवर्ग यांनी सुद्धा रोख रक्कम 200 रुपये दिले. अशा प्रकारे काही दानशूर संस्था प्रतिनिधी व पालक यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली. कार्यक्रमाच्या निमित्ताने नृत्य सादरीकरण करताना मुझे माफ करना ओम साईराम या भावनिक गीतावर मुलांनी नृत्य सादर केले आणि गाणेही म्हटले. यावेळी सौ मेस्त्री मॅडम व श्रीमती समृद्ध तेली मॅडम यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा आनंद लुटला. प्रशालेची इयत्ता 8वीची विद्यार्थिनी कुमारी वेदांगी अभिषेक परब हिने सर्वच पालकांसाठी केक आणला. तो वाटून आनंद साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणत्याही दुकानातून विकत न घेता स्वतः तयार केलेली भेट कार्डे आणि खाऊ आणला होता. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वच मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. संस्था पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सन्माननीय श्री बाबूराव राणे यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी
उपस्थित पालक वर्गाचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर सर्वच उपस्थित पालकांना प्रशालेमार्फत अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्रीदेवी पावनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापरडे जिल्ह्यावर संचलित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापरडे या प्रशालेच्या सभागृहामध्ये आज या ठिकाणी सर्वांचं प्रशालेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि या व्यासपीठाच्या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे सर्व मान्यवर, आपण सकाळी पालक सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं प्रशालेच्या मार्फत आणि या पालक सभेला उपस्थित असलेले मान्यवर पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले प्रशालेचे मुख्याध्यापक, आपल्या संस्थेचे अध्यक्ष, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे सर्व माता पालक संघातील सदस्य, शिक्षक पालक संघातील सदस्य आणि संपूर्ण बापरडे ग्रामवासीय पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना पुन्हा एकदा यांचं प्रशालेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. आज या ठिकाणी सर्वांना एकत्रित बोलवण्याचं महत्त्वाचं कारण ते म्हणजे गुरुपौर्णिमा महोत्सव. आपल्या सर्वांना माहितीच आहे की काल गुरुपौर्णिमा महोत्सव होता, पण रविवार असल्या कारणानं आपल्याला तो शाळेमध्ये साजरा करता आला नाही. पण आपण तो गुरुपौर्णिमा उत्सव जो की दरवर्षी करतो, पण या वर्षी मात्र तो मोठ्या उत्साहामध्ये, घटामटामध्ये आणि वेगळी एक संकल्पना घेऊन या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याचे ठरवलेला आहे. ही संकल्पना म्हणजे गुरुपौर्णिमा विशेष आई वडील दिन कृतज्ञता दिन सोहळा. आई वडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आणि म्हणून आपण सर्वजण उपस्थित आहोत. तर या ठिकाणी सर्वप्रथम उपस्थित असलेले संस्था पदाधिकारी यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येईल. सर्वांचं मी प्रशालेच्या वतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं, प्रशालेच्या वतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं, कारण विद्यार्थ्यांच्या वतीनं सुद्धा हा कार्यक्रम महत्त्वाचा म्हणजे आयोजित केलेला आहे, तर त्यांच्या वतीनं मी शब्द सुमनानेच या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर या ठिकाणी सकाळी आपलं स्वागत झालेलंच आहे. आपण पुढे जाऊन उपस्थित असलेले फक्त पुरुष या ठिकाणी प्रतिनिधी आहेत, त्यांनी एखादा प्रतिनिधी आपण या ठिकाणी समोर पाठवायचा आहे आणि महिलांमधून एखादा प्रतिनिधी, त्यांचं मात्र या ठिकाणी प्रशालेच्या वतीनं हार्दिक स्वागत करण्यात येईल. त्यांना विनंती आहे की कृपया आपले एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचे आहे. आपल्यासाठी हा कार्यक्रम आहे. थोडक्यात आपण सत्कार समारंभ घेतो आहोत. आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गुरव सर या ठिकाणी त्यांचं स्वागत करताना धन्यवाद. हा आजचा जो गुरुपौर्णिमा विशेष आई वडील कृतज्ञता दिन सोहळा आपल्या प्रशालेमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच आम्ही साजरा करत आहोत आणि हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री गुरव सर, माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचा आम्ही योजलेला आहे. सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो की मोठ्या संख्येनं, बहुसंख्येने या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. आजच्या कार्यक्रमाला नक्कीच या ठिकाणी मजा येणार आहे. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या संस्थेचे अध्यक्ष, आजच्या पालक सभेचे अध्यक्ष सन्माननीय श्री बाबूरावजी राणे सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपण दिलेल्या सूचनेस आमच्या सर्वांच्या वतीनं पूर्ण अनुमोदन आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आता मात्र आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. जगात सर्व नात्याहून न्यारे, जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते गुरु शिष्याचे.
झुकून नमन करतात सारे, जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे, जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे. आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम, याचं स्वरूप सुद्धा वेगळं आम्ही ठेवलेलं आहे. सर्वप्रथम डिक्लेअर करतो की आजच्या ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी सुरुवातीला आपल्या संस्थेचे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री बाबूरावजी राणे सर यांच्याकडून 500 रुपये त्यांनी स्वतः या ठिकाणी सुपूर्द केलेले आहेत. त्याबद्दल सरांना खूप खूप धन्यवाद. पहिल्यांदा आई वडील म्हणजे आपले माता पिता आपण ज्याला म्हणतो, आपले पहिले गुरु, की त्यांचं या ठिकाणी औक्षण होईल आणि त्यांचं पाद्यपूजन होईल. त्या यासाठी आपले विद्यार्थी तयार आहेत. मी नाव घेईन त्या पालकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कारण याच्यानंतर विद्यार्थी आपल्यासमोर नृत्य सादर करणार आहेत. त्याची तयारी करण्यासाठी म्हणून पालकांची आवश्यकता आहे. पालक तयारी करू शकतात किंवा घरी जर प्रॅक्टिस केलेली असेल तर त्या ठिकाणी तयारी करू शकतात. म्हणून प्रथमतः अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना आम्ही पुढे घेतो आहोत की जे डान्स मध्ये आहेत. मी त्यांची नावं घेतोय, त्यांनी या ठिकाणी बैठक व्यवस्था केलेली आहे, तर ते येऊन आपण आसन ग्रहण करायचं आहे. पहिल्यांदा आहे कुमारी शमिका डोंगरेकर, हिचे पालक या ठिकाणी वडील उपस्थित आहेत, सन्मान्य श्री सुनील डोंगरेकर. प्राची दुसनकर यांचे पालक श्री मंगेश दुसनकर आणि सौ मनीषा दुसनकर, दोन्ही उभय या ठिकाणी उपस्थित आहेत. पियुषा नाईक धुरे, तिचे पालक श्री मिनेश नाईक धुरे आणि सौ शलाका नाईक धुरे. धनगरी बिघाडी, तिची आई आहे श्रीमती सुजाता घाडी. आई वडील नसतील तर तुमच्या घरातील कोणी सदस्य या ठिकाणी जर उपस्थित असतील तर या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी यायचं आहे. कुमारी वेदांती परब, श्री अभिषेक अदिती परब. ओमिका घाडी, श्री अनिल घाडी, सौ अनुजा घाडी. कुमारी वैष्णवी देवळेकर, श्री संदीप देवळेकर, सौ साक्षी देवळेकर. तनिष्का पुजारे, श्री महादेव पुजारे, सौ मानसी पुजारे. आर्यन नाईक जोरदार काळ झाला पाहिजे. औक्षण म्हणजे दिवा उभारण्याची क्रिया. हा दिवा मंगल समय आपण उभारून आपल्या आई वडिलांचे किंवा आपल्या कुटुंबातील जे पालक उपस्थित आहेत त्यांचे आशीर्वाद आपण मिळवत असतो. आणि हा खरंच खूप मोठा सुखसोहळा आहे त्या पालकांसाठी सुद्धा आणि या विद्यार्थ्यांची आपण आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद सुद्धा घ्यायचे आहे. ही एकमेव संधी आहे. तुम्ही घराकडे बघत असाल नसाल ही वेगळी गोष्ट, पण आपल्या प्रशासनामध्ये मात्र आपण आपल्या आई वडिलांना या ठिकाणी एक वस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद सुद्धा घ्यायचे आहेत. या ठिकाणी आज आपण गुरुपौर्णिमा विशेष आई वडील कृतज्ञता दिन साजरा करत आहोत.
या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये औक्षण पाद्यपूजन करून झाल्यानंतर आता आपण पुढचा टप्पा थोडक्यात मी तुम्हाला गुरुपौर्णिमेचं महत्व सांगतो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या ओळी सर्वांच्याच पाठांतर आहेत आणि त्याप्रमाणे आपण प्रत्येक गुरुपौर्णिमे दिवशी या ओळी आपल्या मुखोद्गत असतातच. खरं म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी कृतज्ञता व्यक्त करायची, पण नेमकी कोणाची कृतज्ञता व्यक्त करायची असं तुम्ही विचाराल. आता कोणाची करायची नाही असा प्रश्न पडतो, कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला थोडीशी जरी मदत केलेली असली तरी ती आपल्याला भरपूर वाटली पाहिजे. म्हणून आपण प्रत्येक क्षणी कृतज्ञ राहायला पाहिजे, कारण ग्रॅटिट्यूड इज द मोस्ट व्हेरिएबल ॲटिट्यूड इन दॅट एनी ॲटिट्यूड्स. हा जो ॲटिट्यूड आहे ग्रॅटिट्यूड नावाचा हा सगळ्यात महत्वाचा आहे. आता कृतज्ञता मगापासून मी शब्द वापरतोय. कृतज्ञता म्हणजे नेमकं काय आहे, तर कृतज्ञता ही शक्ती आहे, कृतज्ञता ही युक्ती आहे, कृतज्ञता ही भक्ती आहे, कृतज्ञता ही साधना आहे, कृतज्ञता हा गोंद आहे, कृतज्ञता हा चुंबक आहे, कृतज्ञता हे शुभचिंतन आहे, कृतज्ञता हे ईश्वर स्मरण आहे आणि कृतज्ञता हे सर्व सुखाचा शांती मार्ग आहे. म्हणून प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी आपण सर्वांप्रती अगदी आपल्या गुरूंप्रती सुद्धा आणि सर्वांप्रती आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे. आणि हीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. आपले आई वडील आपले पहिले गुरु असतात हे आपल्याला माहितच आहे. अगदी आपण नुसतं शाळेत कार्यक्रम केला तर कृतज्ञ असणं म्हणजे फक्त हात जोडणं म्हणजे हो मी कृतज्ञ आहे असं म्हणणं नाही. तर कृतज्ञता ही फक्त ओठांवर नाही तर ती पोटातून यावी लागते, ती मनापासून हृदयातून यावी लागते. तर आपण खरे आपल्या कलिगशी असो किंवा आपल्या शिक्षकांशी आणि आई वडिलांशी संपूर्ण समाजाशी संपूर्ण विश्वाशी आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जरी एखाद्या व्यक्तीने आपल्याला थोडीशी जरी मदत केली तरी ती आपल्याला खूप मोठी वाटली पाहिजे, याला कृतज्ञता असं म्हणतात. आता आई वडिलांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली, त्यांच्याबद्दल फक्त 2 ओळी मी या ठिकाणी बोलू इच्छितो. आपल्याला आईनं बनवलं, बाबांनी घडवलं. आईने शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ समजावला. आईने विचार दिले, बाबांनी स्वातंत्र्य दिले. आईने भक्ती शिकवली, बाबांनी वृत्ती शिकवली. आईने लढण्यासाठी शक्ती दिली आणि बाबांनी जिंकण्यासाठी नीती दिली. त्यांच्या परिश्रमामुळे यश आपल्या हाती आहे, म्हणून तर आपली आज ओळख आहे, म्हणून तर आपली आज ओळख आहे. आपली ओळख ही आपल्या आई वडिलांमुळेच होत असते, हे सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण तुम्ही समाजात कुठेही जा, कितीही मोठे असा, भले पालक गरीब राहतात पण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना उच्च शिक्षित आणि उच्च विद्या विभूषित करण्याचं स्वप्न हे ते गरिबीत सुद्धा बाळगत असतात. म्हणून त्यांच्या कष्टाची जाणीव आपण अखेरपर्यंत घेतली पाहिजे. आपण शेवटपर्यंत आपण त्यांचा आता आपल्याला ते आधार देत आहे, पण जेव्हा म्हातारपणी त्यांची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण त्यांना आधार दिला पाहिजे. आपण त्यांचा आधार कार्ड बनवून त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. आणि हीच खरी आपण मातृभक्ती किंवा पितृभक्ती आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी मी लाईटच्या अभावी जास्त काही मी बोलत नाही, पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सकाळच्या सत्रामध्ये आणि आता सुद्धा तुम्ही औक्षण केलं, विद्यार्थ्यांनी तुम्हाला मीटिंग वगैरे भेट दिली, त्यानंतर तुम्हाला खाऊ भेट दिला, याबद्दल म्हणजे विद्यार्थी आपल्या प्रती कृतज्ञ असतील तर आपण सुद्धा त्यांच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे. आपण भरभरून त्यांचं कौतुक करा. इथे तुम्हाला बोलण्याची संधी आम्ही दिली होती, याच्यानंतर सुद्धा आम्ही आता पुन्हा एकदा संधी देणार आहोत. ज्या पालकांना इथं बोलायचं आहे त्यांनी नक्कीच या ठिकाणी बोलू शकता, पण ज्यांना इथं व्यक्त होणं शक्य नाही त्यांनी निदान घरी जाऊन तरी आपल्या पाल्याचं आपण कौतुक नक्कीच केलं पाहिजे. आणि हीच अपेक्षा आपल्या विद्यार्थ्यांची आपल्याकडून असते. यापुढे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या हायस्कूलची इयत्ता 8वीची विद्यार्थिनी कुमारी वेदांती परब हिनं छोटासा केक आणलेला आहे. तो या ठिकाणी केक कापण्यात येईल आणि खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा जी आहे ती दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा त्याला सुरुवात होईल. मी तिला विनंती करतो की या ठिकाणी तिनं आठवणीनं आपल्या पाल्यासाठी नाही तर सर्वांचा विचार करून तिनं एक केक आणलेला आहे. आपल्या गुरुपौर्णिमेविषयी, आई वडिलांविषयी, शिक्षकांविषयी जागृती म्हणून तिनं तो केक आणला. त्याचं खरोखर टाळ्या वाजवून आपण कौतुक करूया. त्यांना आवड असते आपण काहीतरी वेगळं करूया आणि त्या आवडीनं तिनं हा केक स्वतः या ठिकाणी आपल्या प्रशासनामध्ये आणलेला आहे.
आपण वाढदिवस साजरे करतो त्या दिवशी केक कापतो, पण आता हल्ली अशी प्रकार रूढ झालेली की कुठल्याही प्रकारचा आनंद महोत्सव असला तर तो केक कापून काय केला जातो, साजरा केला जातो। यासाठी वेदांतीचं खूप खूप कौतुक। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संस्था पदाधिकारी, सर्व विद्यार्थ्यांचे पालक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही विविध उपक्रमाने साजरा करण्याचा प्रयत्न करतोय। कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडला असेल याबद्दल आपण नंतर आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। शिक्षकांसाठी नाही पण आपल्या मुलांसाठी, आपल्या पाल्यासाठी त्यांनी जो तयार केलेल्या वस्तू, मीटिंग्स असतील किंवा कार्यक्रमामध्ये घेतलेली मेहनत आहे ती आपल्या शब्दामधून कृपया जर व्यक्त करत असाल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी संधी दिली जाईल। यानंतर मात्र आता आमच्या या विद्यार्थ्यांनी सर्व माता पित्यांना मानवंदना देण्यासाठी एक डान्स बसवलेला आहे। बरोबर विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी आहेत। या डान्स बोल आहे तुझे माफ करना ओ साईरा। ते गाणं वेगळं होतं, तेच गाणं हे आहे, फक्त ते आई वडिलांसाठी गायलेलं आहे। आणि या डान्स मध्ये सहभागी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो लवकरात लवकर स्टेजवर यावं, आपलं नृत्य सादरीकरण करायचं आहे। वो बच्चे दुनिया में खुश नसीब होते जो मम्मी डैडी के करीब होते, जो मम्मी डैडी के करीब होते।
मुलांचा आनंद तो कार्यक्रम साजरा करण्यासाठी मलाही माहिती आहे की 8-8 15 दिवस
त्याच्यासाठी मेहनत करावी लागते, कारण ह्या सगळ्या गोष्टी 1-2 दिवसामध्ये होत नाहीत. त्याच्यासाठी सगळी तयारी करतात. आणि बघा, ज्या वेळेला आम्ही मुलांना म्हणतो असं की तुम्ही पुढे स्टेजवर येऊन स्वतःबद्दल किंवा कुठलेही 2 वाक्य बोला, पण म्हणजे चुकीचा अर्थ घेऊ नका ह्याच्यातून कोणी, पॉझिटिव्ह थोडंसं रिस्पॉन्स द्या. नंतर बघा, आपण स्वतः आई वडील जेव्हा बोलायला या म्हटल्यानंतर पुढे आपण येणार नाही, त्याचंच अनुकरण पाठीमागे विद्यार्थी करत असतात की बाबा आई वडील जात नाहीत किंवा समोरचे पटकन बोलले तर बोलायला सुरुवात करत नाही, तर आपण पण पाठीमागे पडायला राहतो. हाच दिवस आठवतो की ह्याच 1 वर्षा पाठीमागे जेव्हा 10वीचे विद्यार्थी आता गेले, तेव्हा मी त्यांना वाक्य असं बोलले होते की बाबा, गेल्या वर्षी मुलांनी जी तयारी केली होती हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी, पुढच्या वर्षी 9वीला म्हणजे आता असलेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना ते चॅलेंज आहे. कारण आदल्या वर्षी जेवढी तयारी चांगली केलेली असते त्याच्यापेक्षा बेस्ट काहीतरी करून दाखवायचं ही पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी असते. आणि माझ्या मते नक्की त्या मुलांनी त्या गोष्टीमध्ये यश मिळवलेलं आहे, कारण ह्या खूप सकाळपासून तयारी छान केलेली आहे, कार्यक्रम छान झालेला आहे. पालकांनीही इथं येऊन उपस्थिती लावली त्याबद्दल धन्यवाद, आणि मला बोलण्यासाठी संधी दिली त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचेही आभार व्यक्त करते. आमच्या प्रशासनामध्ये पालक सभा होईल, त्यानिमित्ताने तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि मी एवढं सांगेन की तुम्हाला परत गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पालक इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद बोलते. व आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली होती हा कार्यक्रम करण्यासाठी, त्यांना पण मी खूप खूप थँक्यू बोलते. धन्यवाद तांबे सर. नमस्कार. सर्वप्रथम सर्व पालक वर्गांना खूप खूप धन्यवाद देतो की आपण वेळात वेळ काढून, अगदी काही पालक तर 9:30 पावणे 10 वाजल्यापासून आता जवळपास 2 वाजत आले आहेत, आमच्या प्रशालेसाठी, माझ्या सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, खास करून विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या पाल्यांसाठी तुम्ही वेळ दिला, याबद्दल खरोखरच प्रशालेमार्फत या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. हा कार्यक्रम सरते शेवटी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की हा गुरुपौर्णिमा, ऍक्च्युअली गुरुपौर्णिमा कालचा दिवस होता, परंतु आज आपल्या प्रशालेमार्फत काल सुट्टीचा दिवस असल्या कारणाने आज आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं होतं. त्या नियोजनाप्रमाणे बरेचसे पालक या ठिकाणी आले. सरांनी सांगितल्याप्रमाणे थोडेसे विद्यार्थ्यांनी अगदी गेली 15 दिवस, तुमच्या पाल्यांनी गेली 15 दिवस पाल्य मेहनत करत होते, आणि ते हेच बघण्यासाठी मेहनत करत होते की आमचे पालक काय बोलतील, आम्ही जे काय काम केलंय त्याच्यावर आम्ही एवढं जे केलंय, आम्ही आमच्या शिक्षकांसाठी तर नाहीच म्हणत आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी निदान तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी अशी अपेक्षा नेहमीच या ठिकाणी माझी असणार आहे. कारण विद्यार्थ्यांनी खूप तुमच्यासाठी ग्रीटिंग केले. काही विद्यार्थ्यांनी तर बघा खायला आणलं होतं, तर काही विद्यार्थ्यांनी खाऊ स्वतः बनवून आणलेला होता, खाऊ तुमच्या नकळतपणे दुसऱ्याच्या घरात जाऊन का, आणि तो बनवून, काही मुली तर स्वतः बनवून आणलेले पदार्थ होते, जेणेकरून आपल्या आई वडिलांना ते आपल्याकडे, भले त्याची चव कशी असू देत म्हणतो मी, परंतु ते तुमच्या पाल्याने बनवलंय हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं होतं. तुमच्या आपुलकीपोटी त्यांनी बनवलं होतं हे खूप महत्वाचं होतं. ठीक आहे, बराच उशीर झालेला आहे. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवला त्याबद्दल प्रशालेमार्फत या ठिकाणी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. विद्यार्थी मित्र, सर्वांना आवर्जून सांगत होतो की यंदाच्या वर्षी आपण हा खास कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश हाच होता की आपल्या आई वडिलांप्रती ऋण आपल्याला व्यक्त होणे गरजेचे आहे. आता काल गुरुपौर्णिमा होती, किती विद्यार्थ्यांनी तुमच्या आई वडिलांच्या पाया पडले? एकतरी पालक असेल तर मला आवर्जून हात वरून सांगा की माझा पाल्य घरी, या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थ्यांनी अगदी आम्हाला देखील भरभरून मेसेजच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आता विद्यार्थ्यांचा याच्यानंतर परत विद्यार्थ्यांचा खास आमच्यासाठी, गुरुजन वर्गांसाठी, सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी खास कार्यक्रम त्यांनी 10वीच्या वर्गामध्ये आयोजित केलेला आहे. लाइटिंग वगैरे त्यांनी केली होती, पण लाईटच नाही, म्हणजे विद्यार्थी भरभरून करतात पण त्याचा रिस्पॉन्स मिळत नसतो. पण मला सांगा, खरोखर सांगा की विद्यार्थी उभे राहा की मी काल आवर्जून या ठिकाणी वडिलांच्या पाया तरी पडलो होतो, आई वडिलांच्या. बघा, सगळ्या पालकांनी आवर्जून या ठिकाणी बघावं. कशासाठी? पालक आले नाही पण विद्यार्थी उभे असते. बघा, सांगायचा उद्देश हाच आहे माझा की विद्यार्थ्यांना, आता सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती, तुम्ही भले व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा काका काकींना, अगदी मुंबईला मोठे पप्पा असेल त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून, पण प्रत्यक्ष आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात.
त्याच्या कष्टांची जाणीव. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर एखादा काय जर वस्तू आणायची म्हटले, विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं उद्या आम्हाला ही वही पाहिजे. सगळ्या पालकांची तेवढी कॅपॅसिटी नसते उद्याच्या उद्या पैसे वाला, पण कुठेतरी कोणाचे तरी पाय पसरून कोणापुढे हात पसरून ते जे पालक असतात, ते आई वडील असतात, ते आपल्या मुलासाठी, कारण आपल्या मुलाचं कुठेतरी वर्गामध्ये मान खाली जाऊ नये याच्यासाठी विद्यार्थी मित्र आई वडील आपले झटत असतात. एवढी तरी जाणीव विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी ठेवली. कारण त्यांना काय अपेक्षा असते, तुम्हाला काय अपेक्षा असते. आता मी देखील एक पालक आहे, माझ्या मुलं छोटे आहेत, परंतु एक पालक म्हणून आपली काय अपेक्षा असते की विद्यार्थ्यांनी कुठेतरी समोर यावं, कुठेतरी नाव कमवावं, चांगलं कुठेतरी स्थिरतावर व्हावं. भलेही तुम्हाला भविष्यामध्ये नाही बघितलं तरी चालेल, असे काही पालक म्हणत असतील, भलेही आम्हाला म्हातारपणी काठीचा आधार नाही दिला तरी पण त्यांनी तरी निदान मोठं व्हावं, अशी अपेक्षा प्रत्येक पालकाची माफक अपेक्षा असते. विद्यार्थी मित्र, भविष्यामध्ये आपल्याला हा दिन साजरा करण्याचा माझा उद्देश हाच होता की जसं आता तुम्ही लहान आहात, तुमचे पालक ते होत असतात, पण भविष्यामध्ये अगदी वृद्धापकाळामध्ये त्यांचे पालक तुम्ही होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांचा काठीचा आधार तुम्हाला होणे गरजेचे आहे. त्यांना कुठेतरी समाधान, त्यांना कुठेतरी या ठिकाणी खूप प्राऊड फील होईल असं तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवणे गरजेचे आहे. बघा, एखादा विद्यार्थी, आता उदाहरणार्थ काही विद्यार्थी या ठिकाणी डान्स केला, सार्थक पुजारे याने गाणं सादर केलं, माईक वगैरे असते तर अजून चांगल्या प्रकारे गाणं या ठिकाणी सादर झालं असतं, पण त्याच्या वडिलांना आपला मुलगा कुठेतरी समोर येऊन काहीतरी प्रेझेंट करतोय, त्यांच्या पालकांना नक्कीच एक प्राऊड फील होतं की आपलं अरे एवढ्या मुलांमधून आपला मुलगा किंवा मुलगी समोर येऊन प्रेझेंट करते. एक वेगळा आनंद विद्यार्थी मित्र आपल्या पालकांना मिळत असतो. आवर्जून विद्यार्थी मित्र मी सांगू इच्छितो की आई या ठिकाणी बऱ्याचशा माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. मला खूप छान वाटतं की आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी अगदी जेवण अगदी 10 पूर्वी आटोपून या ठिकाणी, तसेच मी विद्यार्थ्यांना सूचना करायला सांगितली होती की इथे शेतकरी वर्ग असतात, शेतीची कामं आहेत तरी देखील टाकून या ठिकाणी आले आहेत सर्व पालक. विद्यार्थी मित्र, आवर्जून सांगू इच्छितो की आपली आई आपल्या कडेवर का घेते आणि आपले बाबा आपल्याला खांद्यावर का घेतात. आपल्या आईची इच्छा एवढीच असते बाळांनो की आपण जे बघतोय ते माझ्या मुलाला देखील दिसावं. आणि वडील, इथे जे वडील बसलेले आहेत, वडील आपल्याला खांद्यावर कधी लहानपणी घेतात. ह्या मागचा उद्देश हाच असतो की मी जे जग बघितले नाही ते माझ्या मुलाने देखील जग बघावं. विद्यार्थी मित्र, एवढं जरी तुम्ही या ठिकाणी समजून घेतला तरी आई वडील आपण हा जो कृतज्ञता दिन सोहळा साजरा केला त्याचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं असं या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी म्हणू शकतो. आणि आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आनंद बघणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे. ते पैशातून आपल्याला कधीही मिळणार नाही. हे विद्यार्थी मित्र आवर्जून या ठिकाणी, भले आता विद्यार्थ्यांची समज कमी असेल परंतु भविष्यामध्ये असेच आपल्या प्रशालेमध्ये असा कार्यक्रम आमच्या हायस्कूलमध्ये साजरा केला होता आणि त्या अनुषंगाने जरी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता आपल्या आई वडिलांप्रती व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी बघा तुम्हाला ग्रीटिंग्स दिले. मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितलं होतं नुसतं ग्रीटिंग मध्ये कुठेतरी चारोळे भेटेल तुम्हाला की त्याच्यामध्ये लिहून आणू नका. तुम्हाला काय वाटतं आई वडिलांविषयी, भलेही तुम्हाला घाबरत असेल, बऱ्याच आपण बघतो पालकांना वडिलांना मुलं घाबरतात, आईपाशी व्यक्त होतात, परंतु तुम्हाला जर म्हणजे त्यांच्याप्रती तुमच्याप्रती त्यांचं प्रेम नसतं असं अजिबात नसतं, तर त्यांना पण व्यक्त व्हायचं असतं. मग मुलांना मी सांगितलं होतं की तुम्हाला जे काय व्यक्त होते ही संधी आहे. तुम्हाला जर आपल्या आई वडिलांप्रती जर काही सांगायचं असेल, प्रेम व्यक्त करायचं असेल, तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील, त्या आई वडिलांसमोर तुम्हाला कबूल करायचं असेल, या ग्रीटिंगच्या माध्यमातून तुम्ही आई वडिलांपर्यंत पोहोचवा. तुम्ही देखील पालकांना नम्र विनंती आहे माझी की तुम्हाला जी ग्रीटिंग दिलेली आहे ती ग्रीटिंग तुम्ही बघावी. त्याच्यामध्ये तुमच्या मुलीने जे काही लिहिलेलं असेल ते निदान या ठिकाणी एकदा तरी तुम्ही वाचावं. भलेही तुम्हाला वाचायला जमत नसेल तर कोणाकडून तरी निदान वाचून घ्यावं, एवढी माफक अपेक्षा प्रशालेमार्फत या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सर्वांना करतो. ठीक आहे, सर्वांना बराच वेळ झालाय, बोलायचं खूप होतं, जरा लाईट असते आणि थोडासा कार्यक्रम लवकर झाला असता तर नक्कीच खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण व्यक्त झाला असतो. परंतु ठीक आहे, भविष्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे काय असतील मुलांमध्ये प्रगती करायची असेल त्याला आम्ही खंबीर आहोत. शिक्षक वर्ग तुमच्या साथीची फक्त गरज आहे. तुम्ही जर एक हाताने, कारण टाळी एक हाताने वाजत नसते, शिक्षक वर्ग माझ्याकडून जेवढे प्रयत्न आहेत तेवढे माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अगदी जीव तोडून करत असतो आम्ही. आता देखील बघा आमचे कर्मचारी देखील या ठिकाणी आता तिथे लावण्यासाठी सकाळपासून प्रशांत सचिन असेल हे देखील या ठिकाणी तेवढेच धीरेने भाग घेत आहेत. अशी आपली एकमेव शाळा असेल की ज्याच्यामध्ये शिक्षक जेवढे मुख्याध्यापक जेवढे सहभागी होतात तेवढेच माझे सहकारी शिक्षक असतील. या ठिकाणी माझे शिक्षक या ठिकाणी आमच्या प्रशालेच्या या ठिकाणी म्हणजे सहाय्यक शिक्षिका त्यांना मी माझी कधीच म्हणत नाही, कारण त्यांना हक्काने या ठिकाणी मी बोलवलेले आहे. तेली मॅडम देखील या ठिकाणी आवर्जून थोड्या वेळानंतर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
म्हणजे हे जे शिक्षक वर्ग आहेत त्याचप्रमाणे कर्मचारी वर्ग आम्ही एकजुटीने काम करत असतो आणि त्याचं फळ तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी दिसतंय. विद्यार्थ्यांनी जेवढं आणि तेवढेच साथ माझे विद्यार्थी खंबीर आम्हाला देत असतात म्हणून या ठिकाणी आपण हे साध्य करू शकलो. ठीक आहे विद्यार्थी मित्र, तुम्हाला देखील आवर्जून सांगतो, आता जरी तुम्हाला व्यक्त होत आलं नसेल, काल जरी तुम्ही पाया पडला नसाल, पण माझी अशी अपेक्षा आहे की उद्या मी 100% परिपाठाला विचारणार की प्रत्येकाने घरी जाऊन आपल्या, आता इथे काही जणांच्या आई झालेल्या आहे, काही जणांचे वडीलच उपस्थित आहेत, घरी जाऊन तुम्ही कंपल्सरी त्या ठिकाणी, आता तुम्ही वडिलांच्या तुमचा पाया पडा, घरी आई असेल, जेवढे वडील आपल्यासाठी कष्टकर सरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा तिथे मगाशी सलोनी विद्रुप बोलून गेली या ठिकाणी वडील आपल्या आयुष्यभरासाठी जेवणाची सोय करत असतात, परंतु तेवढीच आई देखील आपल्यासाठी घरासाठी झटत असते. आई वडिलांविषयी काही व्हिडिओज या ठिकाणी आम्ही बनवले होते, पण लाईट अभावी तुमच्यापर्यंत या ठिकाणी आम्ही पोहोचू शकलो नाही, पण ग्रुपमध्ये नक्की त्या ठिकाणी मी ते शेअर करणार आहे. तुम्ही आवर्जून या ठिकाणी पालक वर्ग असतात ग्रुपला, त्यांनी आवर्जून ते विद्यार्थ्यांनी देखील जर बघितलं विद्यार्थ्यांनी तर पालकांपर्यंत पोहोचवावा, पालकांनी बघितला व्हिडिओ तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा अशी मी आपल्या ठिकाणी नम्र विनंती करतो. आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी झाली असं मी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जाहीर करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपल्या संस्थेचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य बाबूराव राणे सर अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखरच त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. अगदी कुठलाही कार्यक्रम असू दे आवर्जून या ठिकाणी प्रशासनासाठी वेळ देतात. त्यांचं देखील या ठिकाणी मी प्रशासनामार्फत खूप खूप धन्यवाद देतो. आणि आवर्जून एका व्यक्तीचं नाव या ठिकाणी मी घेऊ इच्छितो की माझा माजी विद्यार्थी प्रज्वल कुठलाही कार्यक्रम असू दे, आता जो व्हिडिओ या ठिकाणी मी प्रेझेंट करणार होतो, हा व्हिडिओ आता लाईट अभावी तुमच्या समोर आम्हाला व्यक्त होताना मला वाटतं लाईट आली म्हणजे या ठिकाणी होईल, परंतु आज समोर असल्या कारणाने थोडासा प्रॉब्लेम झाला. हा व्हिडिओ खास आपल्या प्रशासनाचा विद्यार्थी प्रज्वल गायकवाड यांनी बनवला होता. त्याच्यासाठी एकदा जोरदार या ठिकाणी कुठला पण कार्यक्रम असू दे आवर्जून उपस्थित राहतो. आणि आम्हाला माझे विद्यार्थी नाही तर आमचाच प्रशालेचा एक विद्यार्थी म्हणजे आता आजी विद्यार्थी याप्रमाणे या ठिकाणी तो मेहनत करत असतो, तर त्याने भविष्यात देखील अशाच प्रकारे त्याने आम्हाला सहकार्य करावं अशी मी प्रशालेमार्फत त्याला विनंती करतो. ठीक आहे, थँक्यू सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद.